नमस्कार. मी विश्वास उडकी. नेहमीप्रमाणेच एक अत्यंत महत्वाची सनसनाटी गोष्ट आपल्यासमोर मांडू इच्छितो. अदानीला किती फेवर करायचं ह्याला काही मर्यादा? अर्थातच संपूर्ण देश विकायची तयारी जर पंतप्रधानांची असेल तर अदानी का घेणार नाही? अदानीने आता काय घेतलंय लक्षात घ्या. जेव्हा करोनाच्या कालखंडाच्या नंतर शेतकऱ्यांनी 3 काळ्या कायद्याविरुद्ध प्रचंड आंदोलन चालू केलं आणि चक्क दिल्ली शहराच्या आसपास प्रचंड वेढा घातला. जवळजवळ 15 महिने हा वेढा होता. म्हणजे एक प्रकारचं ते शेतकऱ्यांनी त्यांच्या अस्तित्वावरती घाला होता. ते 3 काळे कायदे त्यांचं अस्तित्व संपवणार होते आणि गौतम अदानी किंवा त्यासारखे तत्सम देशी आणि विदेशी, विशेष करून विदेशातून अमेझॉन सारखे मोठे लोक यांना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जेवढी गोडाऊन्स आहेत त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात त्यांच्या सायलोना जागा देणं आणि संपूर्ण अन्न सुरक्षा ही उद्ध्वस्त करणं हा भारत सरकारच्या त्या 3 काळ्या कायद्यामध्ये डाव होता. पर्यायाने अन्नदाता संपवून टाकणं हाच त्यांचा गेम प्लॅन होता. म्हणजे अमेरिकेतले, युरोपातले आणि भारतातले मोठे कॉर्पोरेट्स यांना शेती व्यवस्था सोपवणे हा त्यांचा कार्यक्रम होता. अर्थात अमेरिका आणि भारत डीलमध्ये भारतीय शेती व्यवस्था अमेरिकेच्या मोठ्या कॉर्पोरेट्सना सोपवणं, मी मगाशी नाव घेतलं, तसे अनेक अमेझॉन सारखे लोक येऊ घातलेले आहेत आणि तो तर डील झालेला आहे. त्यामुळे शेती व्यवस्थेचं संकट हे मोठं आहे. पण आता काय घडलंय? आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारची अंगीकृत व्यवसाय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग. आता ह्या अंडरटेकिंगने एक टेंडर्स इश्यू केले आणि मगाशी मी सांगत होतो त्याप्रमाणे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया टेंडर्स इश्यू केल्यानंतर त्यांच्या इकडे त्यांनी सायलोचे कॉन्ट्रॅक्ट दिले. सायलो म्हणजे धान्य कोठारं. आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची धान्य कोठारं हरियाणात आहेत, दिल्लीत आहेत, गाझियाबादला आहेत, फरीदाबादला आहेत, संपूर्ण पंजाब आणि हरियाणामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अगदी राजस्थान आणि मध्य प्रदेशात सुद्धा आहेत. हे मी का सांगतोय? या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकवलेलं गहू, तांदूळ, सगळी धान्य, कडधान्य याचा साठा होतो. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या गोडाऊन्स मधून पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे सार्वजनिक वितरण केंद्र जे आहे अन्नधान्याचं, आम्ही 85 कोटी लोकांना 5 किलो धान्य मोफत देतो असं सांगणारे जे मोदी आहेत ते ह्या पीडीएस सिस्टमच्या जोरावरती बोलतात बरं का. आता पीडीएस सिस्टम देशोधडीला लागेल. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं आणि या पीडीएस सिस्टमवरती जे गरीब लोक, जवळजवळ 40 ते 50 कोटी लोक आजही सार्वजनिक वितरण केंद्रातून येणारं अन्नधान्य याच्या रेशनवरती अवलंबून आहेत. म्हणून त्यांचं दरवेळचं पोट भरू शकतं, नाही तर दुसरं काही त्यांना परवडतच नाही. त्यामुळे ज्यांचं दिवसाला $2 पेक्षा किंवा तेवढंच उत्पन्न ज्यांचं आहे असे सगळे गरीब लोक, आज 85 कोटीपेक्षा जास्त लोक या रेशनवरती आहेत. म्हणजे ते सगळे गरिबी रेषेच्या खालचे आहेत. आता काय होईल बघा. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं हे टेंडर्स इश्यू झाल्यानंतर 2 मुद्दे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा जर नियम काढून बघितले तर अँटी मोनोपोली म्हणजे मक्तेदार नियंत्रणाचा लक्षात घेऊन, कारण शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य सरकारच्या ह्या संस्थेमध्ये, त्याच्या गोडाऊन्समध्ये साठवून ठेवणं हे त्यांचं मुख्य काम. त्याकरता त्यांची रचना झाली 1964 साली. आता अशा ह्या फूड कॉर्पोरेशनने एक महत्वाची भूमिका अनेक वर्ष प्लॅनिंग कमिशनमध्ये बजावलेली आहे. पण आता मोदी सरकारमध्ये या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पूर्णपणे टाळायला व्हायचं आहे. आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सायलोसाठी कॉन्ट्रॅक्ट मागवले आणि तुम्हाला मी सांगतो 20,000 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट, लक्षात घ्या, 20,000 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट्स आता फक्त 2 कंपन्यांनी ताब्यात घेतलेले आहेत. ती पहिली कंपनी आहे अदानी ॲग्री लॉजिस्टिक लिमिटेड. म्हणजे ही अदानीने स्थापन केलेली कंपनी, याला 9,750 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. दुसरी कंपनी आहे लीप इंडिया फूड अँड लॉजिस्टिक लिमिटेड. ही त्यांचीच आहे. नाव दुसरं असू द्या
त्यांचीच आहे. आणि या दोनही कंपन्यांनी मिळून साधारणपणे 17,000 कोटीपेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहे, दोनच कंपन्या. म्हणजे बघा, 20,000 कोटीची एकूण कॉन्ट्रॅक्ट, 17,500 कोटीपेक्षा जास्त फक्त दोन कंपन्यांच्या हातात संपूर्णपणे सायलो कंट्रोल ते करणार. आणि एकूण अशी जी कॉन्ट्रॅक्ट होती, ही सगळी मिळून 20,000 कोटीची जी कॉन्ट्रॅक्ट होती, ती 134 कॉन्ट्रॅक्टर समोर आले. आणि त्या 134 पैकी 110 कॉन्ट्रॅक्ट या दोन कंपन्यांचे आहेत बरं का. 134 सायलोचे कॉन्ट्रॅक्ट, त्यातले 110 कॉन्ट्रॅक्ट फक्त या दोन कंपन्यांनी हडप केले आहेत. हे का होऊ शकलं? कारण या देशाची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, म्हणजे एखाद्या ठिकाणी मक्तेदारी निर्माण होऊ नये म्हणून त्याला प्रत्यय यावा म्हणून ज्याच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत, ती कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, याला झोपवून ठेवलं या मोदी सरकारने. बँकांच्या विलिनीकरणाच्या वेळेस पण झोपवलं होतं. काही नाही, सरकार म्हणेल तर जागे व्हा, सरकार म्हणेल ते झोपून राहा. तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला झोपवून ठेवलेलं गेल्या 12 वर्षात. त्यामुळे ह्यांची भूमिकाच नाही. त्यामुळे फूड कमिशन ऑफ इंडियाने अँटी मोनोपॉली क्लॉज लक्षात न घेता, जो त्यांनी स्वतःच इंट्रोड्यूस केलेला आहे, आता त्यांनी 134 कॉन्ट्रॅक्ट काढली बाहेर. 110 कॉन्ट्रॅक्ट दोन कंपन्यांनी ताब्यात घेतली. एकूण मूल्य 20,000 कोटीचं, त्यातलं 17,500 कोटीपेक्षा जास्त मूल्य असलेली 110 कॉन्ट्रॅक्ट हडप केली दोन कंपन्यांनी. त्यातला अदानी नंबर 1, नंबर 2 लीप. तर ह्या दोन्ही कंपन्यांनी मिळून जे सायलोस ताब्यात घेतले 110, ते भारतात ठिकठिकाणी आहेत. म्हणजे काय झालं? सार्वजनिक वितरण व्यवस्था, रेशन शॉपमध्ये येणारं धान्य हे पहिल्यांदा FCI मध्ये नाहीच जाणार, आता त्याला टाळच लागेल. मग ह्या दोन कंपन्यांकडे ते जाईल आणि ह्या दोन कंपन्यांच्या 110 सायलोमध्ये ही सगळी धान्याची साठवणूक होईल. तुम्ही सरळ विचार करा, शेतकऱ्याला धान्य कोणत्या भावाने विकावं लागेल? अदानीच्या ह्या 110 कॉन्ट्रॅक्टर सांगतील त्याच भावाला. म्हणजे कदाचित आज जी काही दुरवस्था उडवलेली आहे, अमेरिका आणि भारत कॉन्ट्रॅक्ट मधून जे होणार आहे ते तर अदानीच करणार आहे. उत्पादनापेक्षा कमी खर्चात त्यांना अदानीच्या पाया पडून शेतकऱ्याला आपला माल विकावा लागेल. या देशाचा अन्नदाता बड्या कॉर्पोरेटच्या पायाशी लोळण घेईल. ही व्यवस्था भारत सरकार, मोदी सरकारने त्यांच्या हातात असलेल्या FCIचा अशा प्रकारे सायलोचा कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे अन्नधान्य साठवणाऱ्या गोडाऊनचा कॉन्ट्रॅक्ट केला, त्याचा लिलाव केला. आणि ती सगळी लिलाव अँटी मोनोपॉली क्लॉज पूर्णपणे रद्द करून अदानी करता शेतकऱ्यांनी उत्पादन केलेलं या देशातलं धान्य आपोआप FCIच्या गोडाऊनच्या ऐवजी अदानीच्या गोडाऊनमध्ये ते स्वतःच नेऊन ठेवतील. कोणत्याही पडेल भावाला त्यांना ठेवायला लागेल, नाही तर भुके मरतील. शेतकऱ्यांनी भुके मरावं याकरता US अमेरिका डील होत आहे. आणि तो डील अजून प्रत्यक्षात येण्यापूर्वी सगळ्या गोष्टी सुरळीत चालू झालेल्या आहेत. त्याचं पहिलं उदाहरण फक्त 2 दिवसापूर्वी ही घडलेली घटना मी तुमच्यापुढे मांडतोय. विचार करा, या देशाच्या अन्नदात्याला अन्नान्न दशा करणारा हा मोदी, अमेरिका भारत डील केल्यानंतर शेती व्यवस्था, छोट्या आणि मधल्या साईजचे उद्योग हे संपुष्टात येणं, प्रचंड महागाई या तेल टंचाईमुळे झालेलीच आहे. तेल मिळतच नाही आणि तेलाचे भाव 12 दिवसात 4 वेळा वाढलेले आहेत. आणि मग आता तर अन्नधान्य पण गायब. 25 कोटीपेक्षा जास्त गरिबी रेषेखालच्या लोकांनी आता जगायचं का मरायचं, असा हा निर्णय मोदींनी केला आहे. मोदींच्या विरोधात आता आणखीन काय बोलायचे शिल्लक आहे? विरोधात बोलण्याचा प्रश्नच नाही. मोदीने देश बर्बाद केला, छोटे आणि मोठे उद्योग बर्बाद केले, शेतकऱ्याचं उत्पादन त्याला भाव मिळत नाही आणि बँकांची कर्ज माफ होत नाहीत. देवेंद्र फडणवीस सारखा एक मुख्यमंत्री अटी शर्ती सहित ज्या आणतो गोष्टी, त्याचा काही उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. जे केलं ते डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळात 73,000 कोटीची कर्जमाफी. आता कर्जमाफी कसली?
आता तर आत्महत्याच. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन केलेलं धान्य हे केवळ अदानीसाठी, देशातल्या लोकांसाठी नाही, हे लक्षात ठेवा. मग असं हे सरकार हवं तरी कशाला? वोट चोरी एका बाजूने, याद्यांमध्ये माणसं घुसवणं, आपल्याला वोट करणारे लोक आणि आपल्या विरोधात वाटणारे नागरिक, 90 लाख असोत काही कोटी असोत, त्यांना काढून टाकणे, याकरता तर इलेक्शन कमिशन बसवलेलं आहे. असं हे मोदी सरकारचं नवीन अर्थकारण. युद्ध सुरू झालेलं आहे, 3 महिने होत आलेले आहेत आणि शेती व्यवस्था उद्ध्वस्त, छोटे उद्योग उद्ध्वस्त, बँकांचे नफे दिसायला चांगले पण बँका कर्ज देत नाहीत, तेल कंपन्यांचे प्रचंड नफे पण तेल टंचाई आणि तेल महाग. आता काय करायचं? अदानीच्या सेवेसाठी मोदी तत्पर आहेत, पण तुम्ही तत्पर आहात का? का हे मोदी सरकार लवकरात लवकर, राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे 1 वर्षाच्या आत उलथून फेकायचंय? चला तयारी करा. शेतकऱ्यांच्या, उद्योगांच्या, कष्टकऱ्यांच्या, मध्यम वर्गांच्या जीवावरती उठलेला हा मोदी, त्यांचं हे सरकार आपल्याला लवकरात लवकर उलथून पाडलं पाहिजे. नाहीतर हा देश अमेरिकेची कॉलनी बनून राहणार का, असाच प्रश्न आहे. हे आपण खपवून घेता कामा नये. सार्वभौम भारत, भारताचं सार्वभौम भारताचं हे आपलं संविधान, हे टिकवणं आपली जबाबदारी आहे. म्हणून हम लढेंगे, हम जीतेंगे या जिद्दीने अदानी आणि मोदींचा हा डाव उधळून लावण्याकरता सज्ज व्हा. धन्यवाद. इथेच थांबतो. हा व्हिडिओ लाईक करा आणि प्रत्येक भारतीय माणसापर्यंत शेअर करा. समजू द्या लोकांना केवढं मोठं कट आणि कारस्थान आमच्या शेतकऱ्याच्या विरोधात, आमच्या कष्टकऱ्याच्या विरोधात, आमच्या छोट्या MSME आणि SMEच्या विरोधात मोदी सरकार रचते. ध्यानात घ्या. काळ मोठा कठीण आहे, पण आपण कंबर कसून मोदी सरकारला घालवलंच पाहिजे. नमस्कार.